जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. हे बघा, आज आमचे सर्व ज्येष्ठ नागरिक इथे बघा आता रोज जमतात. आणि आज बघा बच्चूभाऊचं एक अमरावतीला शेतकरी, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी आंदोलन चालू आहे. पहा, ह्या आंदोलनाचा आजचा 7वा दिवस आहे. तर बच्चूभाऊंची प्रकृती फार नाजूक झाली आहे. त्यानिमित्त तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आज रामलिंग शिरूर येथे बच्चूभाऊंसाठी प्रार्थना, आरती व अभिषेक पिंडीचा करणार आहेत. त्यासाठी सर्व शेतकरी, नागरिक, दिव्यांग हे उपस्थित राहणार आहेत. त्यानिमित्त आमचे आंबळेगावचे सर्व ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आज शिरूर येथे बच्चूभाऊला एक समर्थन म्हणून जाणार आहेत. पहा, आणि आज 12 वाजता आज तिथं सर्वांनी जमायचे. तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, दिव्यांग यांनी तिथं येऊन आपली उपस्थिती राहायचे. पहा, बच्चूभाऊ हे प्रहार संघटनेचे सर्वांचे लोकनेते आहेत. पहा, खरोखर त्यांनी सर्वांचं, अगदी न जाती धर्माचं सुद्धा त्यांनी आणि दिव्यांगांच्या प्रश्नासहित संपूर्ण महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागावेत. काल आपल्या बच्चूभाऊंच्या ताई, तुम्ही बघितलंच असेल ग्रुपला, की अक्षरशः त्यांचं मन इतकं हेलावलं होतं, रडू आलं होतं की बच्चूभाऊंचा जन्म हा केवळ काय आंदोलन करण्यासाठी झालेला आहे का? तर सरकारने याची दखल घ्यावी आणि ह्या मागण्या पूर्ण कराव्यात. अन्यथा प्रहारच्या सेवकांकडून महाराष्ट्रामध्ये होणारी वेगवेगळी जी आंदोलनं आहेत ही आता साध्या स्वरूपात होणार नाहीत. एवढंच मी बोलून सांगतो. सर्व कार्यकर्ते त्यांच्यामध्ये हा रुद्राभिषेक भाऊंच्यासाठी घातला गेला तो प्रभू रामलिंगांनी मान्य करून घ्यावा आणि भाऊंच्या मागण्या पूर्ण कराव्यात आणि भाऊंच्या आरोग्यास कुठलीही बाधा पोचू नये अशी प्रभू रामचंद्राचरणी मी प्रार्थना करतो आणि थांबतो. प्रहार संघटनेच्या संचालिका स्वातीताई निंबाळकर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. अपंग दिव्यांगांच्या मागण्या, ज्यात पेन्शन वाढ असेल किंवा शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी असेल, हे करत असताना आपल्याला तिथं जाऊनही आपले प्रहार सेवक सगळे आलेले आहेत आणि त्यांना त्यांचं आरोग्य चांगलं लाभावं यासाठी आपण रामलिंगच्या आज बघा कार्यक्रमासाठी रामलिंग येथे उपस्थित प्रहार पतसंस्थेचे चेअरमन दत्तात्रय तरटे साहेब, अध्यक्ष व्यवस्थापक महेंद्र निंबाळकर साहेब, संस्थापक संचालक तुषार हिवरे साहेब, तसेच शिरूरचे अध्यक्ष मनीष सोनवणे, तालुका अध्यक्ष श्री रामदास भुजबळ साहेब, स्वातीताई निंबाळकर, ज्योतिताई गोसावी, नयना परदेशी, सुनील नरसाळे इत्यादी बघा मान्यवर इथं आज उपस्थित राहिले आणि त्यांनी कार्यक्रमास शोभा वाढवली. पहा, आणि प्रत्येकाने आपले आपले मनोगत व्यक्त केले. तर खरोखरच प्रहार संघटनेचा हा एक विजय झालेला आहे आणि तो विजय आता बघा आत्ताच बातमी आली तर ते तुम्हाला सांगतो. बघा, आपल्याला आता हे लेटर आले. पहा, हे पहा, आज सुंदर असा शिरूरला कार्यक्रम झाला. पहा, तर आणि कार्यक्रम संपता क्षणीच तर एक आनंदाची बातमी अमरावतीवरून आली. बघा, तर बावनकुळे साहेब यांनी शासनाच्या वतीने लेखी एक पत्र दिलं. बघा, आपले दैवत बच्चूभाऊ यांना. तर आज बघा त्यांचे उपोषणच आज थांबवण्यात आलं आणि नंतर आपल्या मागण्या जे आहेत
ज्येष्ठ नागरिक दिव्यांग शेतकरी ह्या संपूर्ण त्यांनी मान्य केल्या बघा, असं लेखी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळं आज संपूर्ण शिरूर तालुक्यामध्ये, शिरूर शहरामध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. सर्व दिव्यांग शेतकरी अगदी खुश झाले आहेत. तर 30 जूनपर्यंत सर्व मागण्याचे आपल्याला पूर्तता केली जाईल असं त्यांनी आश्वासन दिले. तर खरोखरच हे एक प्रहार संघटनेचे एक खरोखर यश मानावं लागेल आणि संपूर्ण तालुका, जिल्हा, महाराष्ट्र यामध्ये सर्व लोकांचं खरं धन्यवाद मानले पाहिजे. संपूर्ण एक साथ दिली आणि आंदोलन यशस्वी केलं. खरोखर की बच्चू भाऊ खरंच हे दैवत आहे. तर यांच्या पाठीमागं आपण खंबीरपणे असे साथ दिली पाहिजे. तर आपले तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, शिरूर तालुका शहराध्यक्ष यांनी खरंच आपलं म्हणजे समक्ष जाऊन तिथं आंदोलनाला भेट दिली आणि ते संपूर्ण वृत्तांत त्यांनी आम्हाला सांगितला. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय प्रहार. जय बच्चू भाऊ.